गुड इव्हनिंग गाईज. तुम्ही बघू शकता आणि आता चाय पिऊन निघालोय. गुड इव्हनिंग गाईज. तुम्ही बघू शकता आणि आता चाय पिऊन निघालोय एक राऊंड मारायला. मुंबईला आल्यापासून आता फिरतोय गाडीवरती गाईज. तुम्ही बघू शकता. सध्या कामाने गाईज आमची एवढी वाजून टाकली ना की आम्हाला टाईमच नाही. माझ्या फॅमिलीमध्ये तर हा मरतोय तो मरतोय, मला काही कळतच नाही. सला जगायचं कसं. पुढे धंदा मस्त चालला होता तर सिलेंडर बंद. सला घोडेच घोडे, चारही बाजूने घोडे गाईज. पहा झाला वाचलो गाईज. दिवस खूप खराब चालले आहेत गाय. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघ कसे मरतायत. ए टॅक्सी मरतोय बघा. माझ्या त्याला कॅप्चर भारी सीन होता. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. फक्त जीवनाचा आनंद माझ्यासारखा घ्या आणि आमच्यासारखे घोडे लावून घ्या. एन्जॉय राहील गाय. थांबवलं आहे पण तू बघ जरा जरा करून पुढे घेत आहे. जरा गजब दुनिया है. इधर भी बैठते. कॉलेज लॉर्ड कॉलेज इथे अब्दुल चाचा. ए अल्लाह अकबर. ये घे गव्हाची तुपाची घे. गाडी स्पीड ब्रेकर उडवतो बघा कशी. हे तुझ्या आईला ब्लॉग मध्ये बंद झाला ना. वीज बंद केला साला. एका हातात फोन उडाला का डायरेक्ट बाहेर. 390 ये मेरे बर्थडे को लेने वाला है मैं 390. यार आहे 2 वर्षांनी. नाही याच बर्थडेला कंटाळा आलाय. जिंदगीचा कंटाळा आलाय. 390 घ्यायचे. एक्सपोज आहे त्याचं काय. एक्सपोज पण आहे ना. ऑलरेडी 3-4 बाईक झाले. अजून 3-4 बाईक ऍड करायचे. काय मतलब नाही गाईज कुठे फालतू इन्व्हेस्टमेंट करून. चांगला बिझनेस ओपन करा. चांगला एखादी चांगली मुलगी भेटेल तर ट्राय करा. अजिबात ट्राय करू नका. मुली सगळ्यांना लग्नच करू नका. हे सगळे HP वाले चोर आहेत गाईज. सगळे HP वाले चोर आहेत. लॉर्ड गाडी किंग गाडी सॉरी. बसवाला आयुष्यात सर्व गोष्टी करा. भावाल्या गोष्टी अजिबात करू नका. हे बघा पहिले गावचं आहे. पडलेलो भावा मी इथे पडलेला. हा इथे पुढे काही इथे माझा ऍक्सिडेंट झालेला. निर्लज्जपणे मी सांगतोय. मरता वाचला होता गाईज. त्या टेन्शन मध्ये मी अंडा बुर्जी खाल्ली रात्री. आणि लोकांना पण खाऊ घातली. हा फुकटच्या लोकांना खायला घातली. चाले आमच्यावरच उलटे फिरले आमचं खाऊन. रे त्या गोष्टी होणारच होत्या. या लोकांची मजा आहे. कपल लोकांची मजा आहे काय. त्याला जिंदगीमध्ये मेहनत करायला आम्ही जन्म घेतला. आणि लोक पोरी येऊन फिरणार. यार काय दिवस आले. इथे ना आता आली. इकडे का चाललोय आपण. असंच जरा डायरेक्ट अपलोड केल्यावर बघा कॉन्टेंट सुचलाय भावाला. काहीतरी करायचं. आता बघूया काय होतं आणि काय नाही. हो लोक बघतायत आमच्याकडे. बघा आयुष्य खूप सुंदर आहे. बघण्यासाठी डोळे दिले. आता तुम्ही मी काय करतो ते बघा. हे बघ मी तिकडनं गाडीवर टाकतो आणि असा झाडाच्या मधनं चालू तिकडनं परत उतरवतो. तू इकडनं बघतो ते कॅप्चर कर आणि सेम मी गाडी इकडनं वर टाकतो. अशी
परत वर टाकतो परत उतरवतो, कळलं काय? असे आपण 2-3 ऑफरोड टाईप काहीतरी चित्तेगिरी करूया. ऑफरोड आपल्याला कुठे करायचे असतात, डोंगरा बिंगरावरती जायचं आहे, माणूस फुटपाथवर चढवतो. काय होतं काय करणार, सध्या बाहेर जायला भेटत नाही, एवढे प्रॉब्लेम चालू आहे. आयुष्य फुल ऑफ प्रॉब्लेम्स आहे. मुंबईत आलो की प्रॉब्लेम चालू, गावी गेलो की प्रॉब्लेम सॉल्व, असं आहे. देखते अभी क्या होता है गाइस. काही लावूया. मी म्हटलं काय आता हाय नाही सामान, नाही लॅम्बोर्गिनी कुठची तरी होती, हॉर्शे होती. ताईला बोलला आता काय सामान पण नाही हा. आहे, ते संध्याकाळी तयारी करूया ना, उद्यापासून रेग्युलर लावूया. हा. आज बोलला आराम कर, मला पण कंटाळा आला. मग चालेल बोल. बघितलं ताईने आपली गोष्ट ऐकलेली आहे. तर काहीच आता आम्ही चालू आहे बत्तेरीत. बत्तेरीमध्ये ऑफरोडिंग करणार गाईस. बत्तेरीमध्ये काय ऑपरेटिंग करणार आहे काय माहिती, बघूया माहिती. डायरेक्ट इकडनं गाडी पाण्यात टाकणार, ती शिवाजी पार्कला मार. हो 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 त्याला ऍडव्हेंचर नाही आहे, बोट लिहा म्हणजे बोट. हो. हे बघा यांची मजा आहे काय, त्यांची मजा आहे. पहा झालं आमच्या पोरी भेटतात, पण आता काय सांगणार तुम्हाला, काय भेटतात. हा, मला सगळे बोलतात बारीक झालाय, बॉडी दिसायला लागले, आजचा घो काय एवढा एवढा मी गावी पागल झालो ना, मला सगळे बोलले बारीक झालंय. भाव आपला खरंच बारीक झाला यार. अरे बाबा, जेव्हा मी बघितला ना ह्याच्यामध्ये कुर्त्यामधले फोटो बघितले ना, तेव्हा मला कळलं नाही भाऊ बारीक झालो आहे. भाई खरंच बारीक झालाय. मला पण असं वाटलं नव्हतं, तरी आपला खरंच बारीक झालाय. कबूतर उडवतो, माणसं उडवू नको. घरात झाला असता दादा गाडी आमचं. मर्सिडीजला ठोकलं सर. बघा बघा याला बघा, नल्ला खाला हॉर्न मारतोय. लायकी नाही काय लोकांची, लायकी नाही गाड्या चालवायची, शकतात गाडी. ते लुखे लोक आम्हालाच भेटतात कसे काय समजत नाही. काय काय तर असे आहेत ना टॉम लोक, नुसते गाडी चालवले तरी पण हॉर्न देतात जबरदस्त. आम्हाला बोलतात ना, हे काही पोलीसवाला पकडू शकत नाही काय, कारण का सगळे आमच्या ओळखीचे आहेत. हे 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 ऐकल्यावर पक्का ओळखीचे लोक घरी येणार आहेत आमच्या काही. अरे हाय ना किती टाकेला, खालना टाकायचं. नाही अरे, खालना रोड तोडलाय ना एवढा, फुल जाम लागतो खाली. पेक्षा इकडनं जाम लागणार आहे बघ. सोनापूर गल्लीचा फटकन जाऊ. हा भाई, हा तर फुल नशे. दाखवते पण कॅमेरा माझ्यासाठी. गाडी करणार का तर. काहीच तुम्ही बघू शकता, आम्ही आता आपल्या एरियात आलो आहे. मैदान, लाल मैदान. असं शांत शांत नको राहू. नाही मी शांत नाही, विचार करतो. सध्या मला असं वाटतं मी कुठेतरी प्रेमात पडलोय, आणि जे मला ऍक्च्युली नाही करायचं होतं. मला का नाही असं वाटत आहे, तुलाच का वाटतं? कारण की मी प्रेमात पडलोय, तू नाही. मी प्रेमात पडायला काय करावं लागतं भावा? एखादी सुंदर मुलगी बघायला लागते, आणि मुलगी म्हणजे सुंदर म्हणजे तशी सुंदर नाही, हां जिचे स्वप्न मोठे असेल, ती मला बोलेल रोहन मला सियारा गाडी घ्यायची, अशी मुलगी शोधते. आणि मला ऍक्च्युली भेटली आहे. बोलले म्हणला सय्यारासारखं बस. मग ती मला सियारामध्ये बोलेल, तुला मी बोललेली ना सय्यारासारखा बस. मग आम्ही दोघं जण मिळून तिच्या सियारामध्ये गाणं गाणार. पुढचं गाणं मौसम जरा सा रूठा हुआ है. हो ऑफरोडिंग बादशाह. सगळे खडबडीत रोड आमच्यासाठीच झालेले. आम्हाला फरक नाही पडत ऑफरोडिंग करायला. आम्ही आमची गाडी ॲडव्हेंचर पाहिजे. मी तर बोलतो या रस्त्याचं कामच नाही झालं पाहिजे पुढचे 50 वर्ष, तरी पण आमची गाडी मस्त जाणार, स्मूथ एकदम.
बाबा जे निवडून आलेत ना ते निवडून नाही येणार पुढच्या वर्षी. असं बोलू नको बाई. काहीच आमच्या इथे पालखी आहे गुरुवारी बाबांची. तिकडे मी ब्लॉग वगैरे शूट नाही करणार आहे, फक्त रील टाकीन एक इंस्टाग्रामवरती बस तेवढंच. सगळी सगळे इकडनं पालखी निघते. हो साहिल वरळीचा किल्ला नाही वरळीचा किल्ला. भाई हा सीन घे ना, मस्त एक मस्त सीन आहे. बत्तेरीपर्यंत घे, बत्तेरीपर्यंत. हो सीन आहे, क्या सीन आहे वाई दी वाई. जीवनाचा आनंद असाही या गाईस माझ्यासारखा आरामात मित्रा. चलो भरपूर दिवसांनी बत्तेरी गाठलाय, अजून कामं संपतच नाहीत. यो वी आर बॅक गाईज. एअर क्वालिटी चांगली आहे आजची, सगळं दिसतंय समोरचं. गॉगल बिगल लावून चाललाय कुठे फोटो काढायला. हो ऐकत नाही. प्रत्येक वर्षी किंग्स प्रत्येक वर्षी आमच्या बत्तेरीमध्ये 4,000 फूट समुद्राच्या आतमध्ये वाढवलं जातं. बघा पहिले मजा आहे, एवढंच मजा. पहिले एवढंच होतं नाही, एवढंच होतं आणि आता तेवढं वाढवलंय. आता मला तर वाटतं त्या काही टायमावर तर काही 2-3 मुलं इथं पोहता डुबलेले. मला वाटतं काही दिवसांनी त्या डायरेक्ट तिथपर्यंत रोडच बनेल, डायरेक्ट कोस्टल रोड 2.0. विषय हार्ड आहे काय. एअर क्वालिटी बघा मुंबईची, पहिला ते दिसत पण नव्हतं. सुधरली. बिल्डिंगची कामं बंद केलेत, बाकी काय नाही. चलो जाते हैं ऊपर, देखते हैं कुछ कंटेंट है क्या. या हा आज एक ते लय थकलो. कुठे जाऊया भाऊ? तिकडे जाऊया का आपण? तिकडे काय करायला जायचं? मी इकडे थांबूया. कशाला जायचं? गाडी तर घेऊन तिकडे नाही. फोटो काढले असते ना मस्त. अरे भाव वाजले किती? 5 वाजले भावा. फक्त काय तू पण माझा तरी विचार कर, सकाळी 5 वाजता उठलो रे. साल्या तू माझा विचार केला, तुझ्यासाठी अख्ख्या मंडळाशी भांडणं केलं तुझ्या एकट्या. हो आता तर विचार करावाच लागेल. डुक्कर आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, मुलींपासून लांब राहा. कंटाळा तर आलाय. हो पोरी बिरी तिकडे जात आहेत. काय विषय कडक विषय. हॅलो, आम्ही आलो आहे बत्तेरीत गाईस. फेवरेट प्लेस, पीस ऑफ माइंड गाईस, पीस ऑफ माइंड. जरा घरातनं व्हिडिओ कॉल झाला आहे, तो बिझी आहे. मी कोणाशी बोलू व्हिडिओ कॉलवरती? माझा फोन आहे. आयुष्य खराब आहे माझं. खरं प्रेम कुठे भेटेल जेनजीवाल्या आयुष्यामध्ये? आणि इसको देख के सुकून मानेगा, इसको देख के. आहा काय लाईफ आहे, खूप सुंदर. काही जाता ह्याने एक आहे ना मोठा जोक केला. त्याच्या बहिणीला बोलतो, मी काळा दिसतोय काय? काळी माणसं काळी लेता काय, गोरी दिसलं काय वेलो असं काय करता ना त्याचा समजतच नाही. आयुष्य खूप सुंदर आहे काय. ते असे मित्र भेटले पाहिजे. 5-5 मिनिटाला हसवतोय, त्याच्या हरकती बघून मी हसतोय.
काय बोलणार काय व्ह्यू बघा तुम्ही. मुंबई सिटी गाइस, मुंबई सिटी. हा हा हा. I just need time. ओ सजनी रे कैसे कटे दिन रात, कैसे हो तुझसे बात, तेरी याद सतावे रे. तर गाईज तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर इंस्टाला मला फॉलो करत असाल तर मी एक आहे ना होळीला स्टोरी टाकलेली की बोलतात ना गावचं, मला इकडची मुंबईची पण होळी कोळीवाड्याची कॅप्चर करायची होती आणि गावीही जायचं होतं. गावीचं म्हणजे मी ह्यावर्षी पहिल्यांदा गेलो. ती स्टोरी सांगतो तुम्हाला काय त्याच्या पाठी होतं. तर ना मी आहे ना आता मध्ये जशी स्टोरी टाकलेली की मला बोलतात ना कोळीवाड्याची होळी, मुंबईतली होळी कॅप्चर करायला नाही मिळत आहे, काही काम असतं आणि गावची होळी तर लांबचीच गोष्ट. तर बोलतात ना एक आहे ना त्यामध्ये एक मॅजिक झालं आहे. म्हणजे असं आहे ना पूर्ण मी सर्व एक साईडला ठेवलं, फुल त्या डिप्रेसमध्ये होतो, काहीच नाही मिळत आहे, काहीच नाही मिळत आहे. योगायोगाने आहे ना रात्री माझं ते काम लवकर झालं आणि मी रात्री घरी आलो. कोळीवाड्यातली होळी चक्क 11:30 वाजेपर्यंत चालू होती. हा ते सगळं बघितलं, ते शूट केलं, रील टाकली त्यावरती, चांगला प्रतिसाद आला. परत मग गावी जायचं ना काहीच प्लॅन नव्हतं, काहीच म्हणजे काहीच नव्हतं. नुकताच मला दादाचा फोन आला. दादा बोलतो की म्हणजे येतोस काय गावी वगैरे. तर मी दादा बोललो नाही जमणार, थोडा ॲडजस्टमेंट नाही होत आहे काही गोष्टींमध्ये. तर ना म्हणजे मला काय थोडा सेकंदासाठी काय वाटलं काय माहिती नाही, मी पुढचा मागचा काहीच न विचार करता डायरेक्ट दादाला कॉल केला, दादा मी येतो आहे गावी, चल. तर डायरेक्ट संध्याकाळी आम्ही गावी जाण्यासाठी निघालो आणि तिकडे जाऊनही काहीच प्लॅन नव्हता माझा, काहीच प्लॅन नव्हता की असं व्लॉग बनवीन का बोलतात ना व्हिडिओज मला एवढ्या चांगल्या चांगल्या भेटतील. परत मला मामाकडचे लोक सर्व मामा मामी परत माझी भावंडं मला एवढं सपोर्ट करतील त्या गोष्टीसाठी की तू बाबा हे सर्व बनव वगैरे. काहीच नव्हतं प्लॅन. तिकडे गेलो आणि डायरेक्ट जे माझ्यावरती सगळं बोलतात ना आलं की भाई तू हे बनव. मला पण स्वतःहून आतून ना एवढा सपोर्टिव्ह वाटला ना की बोलतात ना बनवावं. सगळं शूट केलं, सर्व टाकत गेलो, सर्व चांगला प्रतिसाद आला मला. मी ॲक्च्युली एक डॉक्युमेंटरी पण बनवली आहे, म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय केलं. जास्त चांगलं तर नाही एवढं झालं आहे, बट झालं आहे. 6 मिनटाची व्हिडिओ आहे, इंस्टाग्राम रील्सवरती टाकली आहे, ब्लॉगमध्ये पण माझ्या अपलोडेड आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये म्हणजे ना फुल असं प्रॉपर झालं आहे, प्रॉपर शूट केलं आहे प्रॉपर सगळे डिटेलिंग वगैरे. पण थोडे माझे फॉलोअर्स कमी असल्यामुळे थोडा प्रतिसाद कमी भेटला, पण मला एकदम भारी वाटलं की म्हणजे गॉड्स प्लॅन बघू शकता तुम्ही. असं चांगल्या प्रकारे बोलतात ना देव तुम्हाला जे बोलतात ना काही गोष्टी तुमच्यापासून बोलतात ना हिसकावून घेतो, पण तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी देतो. मी खूप अनुभव घेतला या गोष्टींचा, पण मला आहे ना आता फुल असं आतून फील होतं आहे की भाई काही गोष्टी झाल्या वाईट आणि काही गोष्टी आता माझ्यासोबत चांगल्या होत आहेत. पण एक नंबर झाला माझा हा, म्हणजे असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो. मी अजून कोणालाही सांगितलं ना, कोणाला. एक नंबर वाटला मला, एक नंबर. असं बोलतात ना की खूप आतून असं भरून आलं की एवढं सगळं कॅप्चर करायचं होतं, मला भेटलं आणि मी केलंही. म्हणजे खूप थकलेलो तरी पण मी 2 तासात ते रील एडिट केली बसून प्रॉपर. आणि ती लोकंही सपोर्ट करत होती एवढी ना मला की बाबा तू हे शूट कर, हर्षद तू हे कर, तू ते कर, ते शूट कर, हे घे ते घे. सारखे ती लोकं ओरडायची पण की काय सारखं करतो आहे, पण तेवढंच मला ती लोकं सपोर्ट पण करायची की तू बनव, आम्ही त्यावरती बोलू, आम्ही काही गोष्टी करतो. इवन मी मामाला जबरदस्ती 2 मामा आहेत ना माझे चुलत आहेत पण सगळ्यांपेक्षा कमी आहेत, त्यांना मी
प्रॉपर त्यांना मी असं सांगितलं की बाबा मला असं असं करायचं, तर ते पहिला नाही बोलले, पण नंतर त्यांना पण समजलं की हा काहीतरी करू शकतो, म्हणून ते लोक पुढे आले आणि त्या गोष्टींबद्दल माहिती दिली आणि मी ते व्हिडिओज बनवू शकलो. धन्यवाद आहे सर्वांचा. तुम्हाला मी समोर बोललो नाही, पण आता मी ह्या गोष्टींवरती बोलतो आहे. मला खूप असं भारी वाटलं, आनंद होतो की भाई काहीतरी चांगलं होतं. खरंच माइंड ब्लोईंग झाला, माइंड ब्लोईंग. तर गाईज बॅक टू पवेलियन, आम्ही चाललो आहे घरी. आज आम्ही इथेच थांबतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जीवनाचा आनंद माझ्यासारखा घेत राहा. मुसाफिर भाई 24 या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आपले फॉलोअर्स जरा वाढवा, सबस्क्रायबर वाढवा. चलो बाय.